श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या राजश्री छत्रपती शाहू महाराज हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी एक राबवलेला नाविन्यपूर्ण उपक्रम आज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत। विद्यार्थी दैनंदिनी म्हणजे विद्यार्थ्यांची डायरी। पालकांची इच्छा असते की विद्यार्थ्यांना स्वाध्याय दिला जावा आणि हा स्वाध्याय विद्यार्थ्यांनी सोडवावा, पण बरेच विद्यार्थी हे स्वाध्याय आपल्या घरी दाखवत नाहीत किंवा घरी सोडवताना पालकांना दिसत नाही। म्हणून या शाळेनं एक दैनंदिनी विद्यार्थ्यांची काढलेली आहे। त्यामध्ये संस्थेची प्रार्थना आहे, प्रार्थनेचा अर्थ आहे, बोधचिन्हाचा अर्थ आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रार्थना त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत डायरीमध्ये। त्यानंतर ही डायरी विद्यार्थ्यांना फार उपयुक्त आहे। विद्यार्थ्यांना कोणत्या अभ्यासाच्या सवयी असल्या पाहिजेत किंवा कोणत्या सवयी आहेत हे शोधण्यासाठी सुद्धा या ठिकाणी विविध प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। ही डायरी दररोज विद्यार्थी आपल्या दप्तरामध्ये ठेवतात आणि पालकांना दाखवतात। त्यानंतर विद्यार्थ्यांनी वेळेचं नियोजन कसं केलं पाहिजे हे या डायरीमध्ये सांगितलेलं आहे। तसेच विद्यार्थ्यांसाठी वाचनीय पुस्तकांची यादी, गाण्यांची यादी, गाण्यांची पुस्तकं कोणती आहेत ही माहिती अतिशय सुंदर पद्धतीनं मांडण्यात आलेली आहे। त्यामध्ये मोठ्या मुलांसाठी कोणती, लहान मुलांसाठी कोणती, चित्रकलेसाठी कोणती पुस्तकं आहेत याची माहिती अतिशय सुंदर पद्धतीनं देण्यात आलेली आहे। अशी वेगवेगळ्या प्रकारची माहिती या डायरीमध्ये आहे। त्याचबरोबर गैरहजर विद्यार्थ्यांची नोंद या ठिकाणी आहे, दिवसाची नोंद आहे, त्यानंतर मी वाचलेली पुस्तकं नोंद आहे, त्यानंतर अभ्यास न केल्याची नोंद आहे। म्हणजे पालकांना आपल्याला सहजपणे सांगता येतील की आम्ही अभ्यास देऊन सुद्धा विद्यार्थ्यांनी तो अभ्यास न केल्यामुळं याची नोंद या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। पालकांना शाळेसाठी सूचना आहेत। पालकांसाठी आपण सूचनाही लिहू शकतो आणि विद्यार्थ्यांमार्फत त्या पालकांपर्यंत पोहोचवू शकतो। तसेच विद्यार्थ्यांची निरीक्षणे आहेत, ती विद्यार्थ्यांची निरीक्षणे पालकांना सुद्धा वाचता येतील। महत्त्वाच्या नोंदी या ठिकाणी डायरीमध्ये करता येतील। शालेय उपक्रम कोणकोणते आहेत शाळेमध्ये राबवणारे, त्यामध्ये सहभाग घेण्यास या डायरीमुळे फायदा होतो। आता शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा कोणकोणत्या आहेत हे सहजपणे पालकांना समजते, विद्यार्थ्यांना समजते। त्यामुळे ही डायरी फार उपयुक्त अशी ठरलेली आहे। त्यानंतर दैनंदिनी अभ्यास करायची, नोंद करायची। या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे बघा, तुम्हाला तक्ता स्क्रीनवर दिसतच आहे। त्यानंतर दिनांक आहे, घरचा अभ्यास, विषयानुसार अभ्यासाची नोंद करण्यासाठी पूर्ण वर्षभर पुरेल एवढी मोठी डायरी या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे। त्यामध्ये विद्यार्थी स्वतः विषयवार अभ्यास लिहू शकतो आणि आपल्या पालकांना जाऊ शकतो आणि संध्याकाळी घरी गेल्यानंतर तो सहजरित्या आठवणीत ठेवून तो अभ्यास पूर्ण करू शकतो। त्यानंतर सत्र 1, सत्र 2चे वेळापत्रक, त्या विद्यार्थ्यांची प्रगतीसुद्धा आपल्याला पालकांना आपण सांगू शकतो। वेळापत्रक आहे, विविध प्रकारची शाळेची वैशिष्ट्य आहेत, म्हणजे शाळेची जाहिरातसुद्धा या डायरीमध्ये आहे। त्यानंतर वार्षिक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या जवळ असावा म्हणून याची नोंद ही यामध्ये करण्यात आलेली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याचा अभ्यास कोणता आहे हे सहजरित्या समजतं। प्रत्येक काम करण्यासाठी काही जागा देण्यात आली। अतिशय उपयुक्त अशी डायरी